करायचं. अरे लिफ्टमध्ये गेले, दोघं जण गेले, ही खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट आहे. आता लिफ्टमध्ये त्यांनी काय केलं, कोणी कुणाला डोळा मारला हे थोडी आम्हाला माहिती बाहेर. काही डोळे बिळे नाही मारले. नाही मारलं ना. मी होतो ना लिफ्टमध्ये. तुझी खडाजंगी जरी असली ना तर त्याच्यामुळं आम्हाला कोणी खडे मारू नयेत असं एवढं फक्त भान ठेवा. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच दिवस आहेत एबीपी माझाच्या या खडाजंगी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर ही खडाजंगी आपण नेहमी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये करत असतो, परंतु आज मात्र माझ्यासोबत दोन असे नेते मंडळी आहेत जे या सत्तेमध्ये सहभागी आहेत आणि दोघंही चांगले मित्र आहेत. एकमेकांना साधारणतः कोकणातलेच आहेत, दोघातले गाववाले आहेत, भरतशेठ गोगावले आणि प्रवीण दरेकर. परंतु आज जे चित्र महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे नक्कीच आज भरतशेठ यांच्या पोटात गोळा आला असणार भीतीचा. हे काही वेगळं सांगायला नको, कारण का सुरुवातीला चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टने गेले. हे काय संकेत देतात भरतशेठ? पहिलं तर आम्ही रायगडचे मावळे आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही काम करतोय. हे भीतीचं गोळेबिळे हे आमच्या पोटात कधी येत नाहीत. आम्ही दुसऱ्याला भीती उत्पन्न करतो म्हणून आम्ही ताटमानेने चाललोय. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल ज्या वेळेला आम्ही एवढी सगळ्यांनी हिंमत केली त्यावेळेला अग्रेसिव्ह आम्ही होतो, हे आपण विसरलात वाटतं. भरतशेठ तुमचाच मित्र पक्ष आता तुमच्या विरोधी पक्षाच्या हातात हात मिळवतो ना. नाही नाही, हा योगा घेऊन गेले भरतशेठ. चॉकलेट त्यांना दाखवलंय, पण ते चॉकलेट काय आतमध्ये गोड होतं का कडू होतं त्याने पाहिलंय का, सांगितलंय का? चॉकलेट दिलं म्हणजे काय सगळं झालं असं होत नाही, होणार नाही. लक्षात आलं का? कारण एवढ्या वर्षानंतर आज चंद्रकांत पाटील पहिल्यांदा योगायोग दादांच्या चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादांच्या खिशामध्ये चॉकलेट असतात आणि ते चॉकलेट समोर आल्यानंतर कोणी असलं त्यांनी समोर केलं, त्यांनी घेतलं. त्यामध्ये काय असं नाही ना की चॉकलेट देऊन काय त्यांनी आपल्याकडे केलं म्हणून. एक चित्र तर स्पष्ट आहे ना की लिफ्टमध्ये जाताना जे दिसलं तुमच्या मनात आहे, तुमच्या दृष्टीला तसंच दिसणार आहे. परंतु अशा प्रकारे लिफ्टमध्ये अर्धा मिनिट गेलं त्याच्यातनं युतीत होणं वगैरे असं काही नसतं आहे. आणि आमची महायुती एवढी अभेद्य आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींचा आमच्यावर परिणाम होणार नाही. चॉकलेट देण्याने नाही, लिफ्टमध्ये जाण्याने नाही. शिंदे साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी घट्ट आहोत. सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आम्ही एकत्रित राहणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेसमोर महायुती म्हणूनच जाणार आहोत. हे तुम्ही मित्रपक्षाला तुमच्या देखील घाबरवताय उद्धव ठाकरेंच्या जवळ जाऊन. नाही, आता लिफ्टमध्ये लिफ्टमनला विचारा ना. तुम्ही कसं आहे, एका लिफ्टमध्ये गेलो की तुम्ही घाबरवण्यासाठी गेलो, त्या ठिकाणी चॉकलेट दिलं म्हणजे काहीतरी होतं, एवढं राजकारण सोपं नाही. नाही शेठ असं आहे की मग जायलाच नव्हतं पाहिजे होतं ना. हे पण असं काय, असं एवढं काय काळजी करायचं कारण नाही. समोर जर आला दुश्मन आला तरी पण आपण त्याला हा हो करतो, हात करतो. लोक एका लिफ्टमधनं जात नाही का? तुम्ही 3-4 पत्रकार वेगवेगळ्या साहेब आम्ही पत्रकार आहेत, हे दोन मोठे ज्येष्ठ नेते. अरे तुम्ही कमी आहे काय? राजकारणात सगळं चालवणारे झुंजवणारी लोक आहे, तर तुम्ही छोटी आहे का? पण तुम्ही भरत शेठला दुखवायचं नाही म्हणून असं नाही नाही, भरत शेठ दुखी नसतात. त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळात स्वतःचं मंत्रिपद असताना चॉकलेट तुम्ही दिले. नाही 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 नाही, त्यांनी मोठं मन दाखवलं, बोललं आपण एकत्र राहिलं पाहिजे. तर मी थांबतो. याला मोठं मन लागतो. मोठ्या मनाची मोठ्या काळजाची माणसं आम्ही आहोत. तेही आहेत. आम्ही एका बोटीतले प्रवासी. 3 समदुःखी म्हणायचे का? दुःखी नाही, आम्ही सच्चे पाईक आहोत. आम्ही महायुतीचे पक्षाचे निष्ठावंत पाईक आहोत. त्याच्यामुळे समंजस आम्ही तिघेही आहोत. मी आपल्याला सांगितलं शिरसाटांचा अधिकार होता, सिनियर होते, सामाजिक इक्वेशनमध्ये बसत होते. भरत शेठ या सगळ्या प्रक्रियेत पुढाकार घेणारा एक नेता होता. अरे त्यांनी पहिल्या यादीत होते, त्यांनी सांगितलं नाही वाद होत असेल तर मी सांगतो. हे मोठं पण आहे ना, कारण आम्ही महायुती, आता मी विरोधी पक्ष नेता होतो लागेल ना, मी आदळापट केली का? कारण आम्हाला महायुती महत्वाची आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं हित महत्वाचं आहे. आम्ही कोण होतोय यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं काय होतंय हे मानणारे आम्ही कार्यकर्ते. आक्रमक भूमिका असते. हा तर अन्याय म्हणावा लागेल ना. हे चॉकलेट तुम्हाला आधीच दाखवलं होतं. खडाजंगी हा विशेष कार्यक्रम त्यासाठी. तुझी खडाजंगी जरी असली ना तर त्याच्यामुळं आम्हाला कोणी खडे मारू नयेत असं एवढं फक्त भान ठेवा. मग आम्हाला आमच्या भूमिका काय असेल. तुम्ही खडा मारण्याचा प्रयत्न केला. जंगी युती आज तुम्ही बघितलं, उद्धव ठाकरेंना चंद्रकांत पाटील चॉकलेट घेऊन गेले, देवेंद्र फडणवीस लिफ्ट नॅरेशन क्रिएट करायचं. अरे लिफ्टमध्ये गेले, दोघं जण गेले, ही खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट आहे. आता लिफ्टमध्ये त्यांनी काय केलं,
कोणी कुणाला डोळा मारला हे थोडी आम्हाला माहिती बाहेर काही डोळे बिळे नाही मारलेले. नाही मारले ना. म्हणून आता तुम्ही एक लक्षात घ्या, ही महाराष्ट्राची संस्कृती. पर्सनल बोलायचं असतं तर भाऊला बरोबर घेतला नसता, म्हणजे दोघेच गेला तर सगळ्यांना बाहेर आजच्या काढलं. दिवशी 2 गोष्टी कशा अरे योगायोग आहे, वरच्या खालचं सभागृह संपून वरच्या सभागृहामध्ये देवेंद्रजींना जायचं होतं आणि त्याच्यामुळे तेवढ्यात उद्धव साहेब आले. हा योगायोग आहे. तुम्हाला मला एक समजत नाही, अहो काय लिफ्ट आमचे काय जाती दुश्मनी आहेत का? तुम्हाला काय वाटतं आम्ही चाकू घेऊन त्यांच्या मागं ते चाकू घेऊन आमच्या मागं लागावत का? असं नसतं. राजकारणामध्ये वैचारिक मतभेद वेगळे, मैत्रीचा भाग वेगळा. माझ्या उबाटाच्या सर्व नेत्यांशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. मग काय मी त्यांचा झालो किंवा त्यांचे सर्वांचे आमच्याशी संबंध आहेत म्हणून असं नसतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या नुसार आम्हाला ही खऱ्या अर्थानं जपायचं काम. माझा प्रश्न असा आहे की चंद्रकांत पाटील एवढ्या 5 वर्षामध्ये तुमचं 2 वर्ष झालं, आज अजेंडा सेट आहे. अरे तुम्हाला माहित नाहीये, चंद्रकांत दादाच्या खिशात लय चॉकलेट आहेत, ते चॉकलेट देत असतात. आता तुमच्याकडे येतो. दरेकर साहेब म्हणाले की तुम्ही रायगडचे मावळे आहात, तुम्ही काय म्हणतात त्याग केलाय, पण हा त्याग म्हणायचा की अन्याय म्हणायचा? अन्याय आता चान्सेस वाटतात. अन्याय असतं किंवा का आम्ही एक तरी शब्द आमच्या मुखातून कधी आलाय का आमच्यावर अन्याय? ऐक ना, आमचा अन्याय झालाय किंवा काय कधीतरी बोललोय का आम्ही? नाही ना, बोलणार पण नाही ना. हे बघ, त्याला वाघाचं काळीज लागतं, हे कोल्ह्याचं काळीज नाही. हे आम्ही त्या प्रकारचे राहणारे मावळे आहोत. तुम्हाला मगाशी सांगितलंय, पोलादपूर नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमीतला हा एक मावळा आहे. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, त्याप्रमाणे आम्ही सामोरं गेलेलो आहे. त्यामुळे असं कोणी भासवायचं वाटत करून तेच बोलतोय, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मोठेपणा करावाच लागेल ना. कारण का तुम्ही बोललो होतात पहिली भाकरी आली, त्याचा अर्धा तुकडा झाला, मग पाव तुकडा झाला, मग तुम्ही त्यानंतर म्हणालात की आता आमचे कपडेच संपलेत वाट बघून मंत्रिमंडळाची. त्यानंतर तुम्ही म्हणालात आम्ही जॅकेट शिवायला घातलेत. खूप सारं तुम्हाला वेटिंगवर ठेवण्यात आलं. जॅकेट आहेत नाही, दोघांचे पण जॅकेट आहेत, त्याची काळजी होणार. उद्या जरी आम्हाला हाक मारली, अपेक्षा आहे तुम्हाला उद्या आमची हे बघ, माणसाने कधी पण रेडी पोझिशन मध्ये राहावं. लक्षात आलं का? काही कधी काय झालं त्याला सामोरं जाण्याची हिंमत पाहिजे आणि ती हिंमत आम्ही दाखवतोय. आमच्या कोणाच्या मुखातून कधी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सरकारच्या विरोधात एक तरी ब्र शब्द आला असला तर आम्हाला सांगा. याचं कारण आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. त्या चांगल्या कामाला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. दरेकर साहेब, उमेदों पे दुनिया कायम आहे. नाही, उमेद तर असलीच पाहिजे ना. ज्याला उमेद नाही त्याने आपण कुठल्या क्षेत्रात त्या ठिकाणी काम करू नये. आणि भरत शेठ, आम्ही लोक तर धाडसी मातीतले लोक आहोत. या अधिवेशनात काही गुड न्यूज घेऊनच या अधिवेशनात विषय नाही आहे. तो विषय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा. आम्ही शिपाई आहोत, शिपाई काम करत राहतो. आमचं नेतृत्व करणारे जे कॅप्टन असतात ते ठरवत असतात कोणाला बॉलिंग द्यायची आणि कोणाची कधी द्यायची. फिल्डिंग नाही, सगळे झालं ना, ते त्यांच्याच हातात आहे ना. खेळाडू आहोत त्यांचे. जेव्हा सगळे संपतात तिथे आम्ही सुरू होतो. चलो, धन्यवाद खूप खूप आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.